टाइप्स ऑफ फंक्शन्सवरती डिपेंड क्वेश्चन आहे. Question is like this: if f from n to n and f of x equal to x square, then f is dash dash function. या फंक्शनचा टाईप आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. फंक्शनचे टाईप्स आपल्याला माहीत आहेत. वन फंक्शन, मेनी वन फंक्शन, ऑन टू फंक्शन, इनटू फंक्शन. हे 4 टाइप्स आहेत. वन फंक्शनलाच इंजेक्टिव्ह फंक्शन म्हटलं जातं आणि ऑन टू फंक्शनलाच सर्जेक्टिव्ह फंक्शन म्हटलं जातं. कुठलंही फंक्शन जर ते फंक्शन असेल तर ते या 2 पैकी एका टाईपचं असतं आणि या 2 पैकी पण एका टाईपचं असतं. म्हणजे एक फंक्शन 2 टाईपचं असू शकतं. या 2 पैकी एक आणि या 2 पैकी एक. वन पण आहे, मेनी वन पण आहे असं होणार नाही. या 2 पैकी एकच टाईप. ऑन टू पण आहे, इन टू पण आहे असंही होणार नाही. या 2 पैकी पण एकाच टाईपचं फंक्शन असतं. त्यामुळं आपल्याला विचार करत असताना सेपरेटली विचार करावा लागतो. आधी ते फंक्शन या 2 पैकी कुठल्या टाईपचं आहे हे चेक करायचं आणि नंतर या 2 पैकी कुठल्या टाईपचं आहे ते चेक करायचं. ओके. आता पहिल्यांदा वन फंक्शन आणि मेनी वन फंक्शन. आपल्याला जर ॲरो डायग्राम असेल तर त्याच्यावरून पटकन सांगता येतं. एका एलिमेंटला एकच जोडला की 1 आणि एकापेक्षा जास्त एलिमेंट एकाच ठिकाणी जोडले गेले की हे झालं मेनी वन. हे आपल्याला ॲरो डायग्रामवरून सांगता येतं. पण प्रॉब्लेम आता हा आहे की आपल्याला ॲरो डायग्राम दिलेली नाही आहे. ऑन टू इन टू पण आपण याच्यावरून सांगू शकतो ॲरो डायग्रामवरून, पण ॲरो डायग्रामच नाही आहे. आपल्याला फक्त फंक्शन दिलं आहे आणि त्यामुळं अशा ठिकाणी या टाईपचे मीनिंग आणि त्या फंक्शनचं पण वर्किंग आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असतं. यासाठी पहिल्यांदा फंक्शन डिफाईन कुठल्या सेटवरती झालेला आहे. इट इज फ्रॉम n टू n. a टू b असतं ना, यात a पण n आहे, b पण n आहे. n म्हणजे नॅचरल नंबर. n म्हणजे नॅचरल नंबर. तर इनिशियली या पहिल्या एक्झाम्पलसाठी आपण ॲरो डायग्राम काढू द्यायची, पण विदाउट ॲरो डायग्राम आपल्याला वर्किंग करता यायला पाहिजे. तर हा नॅचरल नंबरचा सेट आहे, हा पण नॅचरल नंबरचा सेट आहे. नॅचरल नंबर कुठले, इंटीजर कुठले, रियल कुठले, हे माहिती पाहिजेत आपल्याला, नो डाऊट. मग आता नॅचरल नंबर कुठले, 1 2 3 4 5 6
7 8 डॉट 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 ते इन्फिनिटीपर्यंत जाणार. इकडे पण तेच येणार 1 2 3 4 5 6 7 8 9 डॉट डॉट डॉट. दोन्हीकडे तोच सेट आहे. ओके. आता फंक्शन तर ते आहेच आहे, नो डाऊट. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर हे फंक्शन आहे म्हणून दिलंच आहे. याचा अर्थ या सेटमधल्या प्रत्येकाला इकडे इमेज सापडणारच आहे. या सेटमधल्या प्रत्येकाला इकडे इमेज सापडणारच आहे. आणि आपल्याला असंही माहीत आहे, कोणत्याही नॅचरल नंबरचा जर आपण स्क्वेअर केला, कारण आता हे आहेत एक्स आणि हे आहेत एफ ऑफ एक्स म्हणजे वाय, बरोबर. हे एक्स आहेत, हे वाय आहेत. यातल्या कोणत्याही नॅचरल नंबरचा स्क्वेअर केला तर व्हॅल्यू नॅचरल नंबरच मिळणार ना. येस ऑर नो? येस. बरोबर. येस. हो. नॅचरल नंबरचा स्क्वेअर हा नॅचरल नंबर असतो, एवढं आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून नंबर सिस्टमचा स्टडी प्रॉपर लागतो. कुठल्याही नॅचरल नंबरचा स्क्वेअर केला की एखादा फ्रॅक्शन, एखादा डेसिमल मधला नंबर तयार होणार आहे का आपल्याला न आवडणारा. नॅचरल म्हणजे आपल्याला आवडीचे नंबर असतात, चांगल्या चांगल्या असणाऱ्या संख्या, बरोबर आहे. इंटिजर मग त्यात मायनस वगैरे येतात, थोडा त्रास होतो आपल्याला हळूहळू सुरू. रॅशनल अजून त्रास वाढतो, अपूर्णांक डेसिमल वगैरे येतात. इरॅशनल त्यांना तर विचारायचंच नाही. रिअल नंबर म्हणजे सगळेच प्रकारचे नंबर. हे नंबरच्या टाईप्सवरती आपलं वर्किंग पाहिजे. आता हे नॅचरल नंबर आहेत, या कोणत्याही नॅचरल नंबरचा स्क्वेअर केला तर नॅचरलच येणार, बरोबर. म्हणजे यातल्या प्रत्येकाचा स्क्वेअर आपल्याला इकडे सापडणारच आहे, बरोबर. आणि ते फंक्शन आहे म्हणजे यातल्या प्रत्येकाला इमेज आहेच आहे. फक्त आता आपला चेक करायचं आहे ते फंक्शन 1 1 आहे का मेनी 1 आहे ते. मग 1 1 कधी होणार आणि मेनी 1 कधी होणार, काळजीपूर्वक लक्ष घ्या. मी दोन्हीबद्दलही सांगतो, नंतर तुम्ही सांगायचे टाईप कुठला आहे ते. 1 1 कधी होणार, जर प्रत्येक नॅचरल नंबरचा स्क्वेअर वेगळा असला तर ते 1 1 होणार. प्रत्येक नॅचरल नंबरचा स्क्वेअर वेगळा पाहिजे. जसं 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9. आता पुढचे पण आहेत 4 5 चे स्क्वेअर, ते लिहिले नाहीत पण ते डॉट 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 मध्ये आहेत. जर प्रत्येक नॅचरल नंबरचा स्क्वेअर हा वेगळा असला तर ते 1 1 होणार. येस. आणि मेनी 1 कधी होणार, जर एकापेक्षा जास्त नॅचरल नंबरचा स्क्वेअर केला आणि सेम संख्या मिळत असेल, म्हणजे दोघांचा स्क्वेअर सारखाच, तिघांचा स्क्वेअर सारखाच, असं जर मिळत असेल तर मात्र ते मेनी 1 होणार, बरोबर. मग मला सांगा हे फंक्शन 1 1 आहे का मेनी 1 आहे? 1 1 1 1 1 1 1 आहे, हो, बरोबर. कारण यातल्या कोणत्याही दोघांचा स्क्वेअर सारखा येणार आहे का? नाही. जो 3 चा स्क्वेअर आहे तोच आणखी कोणाचा स्क्वेअर येणार आहे का याच्यात? नाही येणार. नाही. प्रत्येक नॅचरल नंबरचा स्क्वेअर वेगळा येणार आहे. म्हणजेच हे फंक्शन कोणत्या टाईपचं आहे? 1 1. आणि 1 1 म्हणजेच इंजेक्टिव्ह.
म्हणजे हे फंक्शन 1 1 टाईपचं आहे. 1 1 आहे म्हणजे मेनी 1 नाही. क्लिअर? Yes. Yes. ओके. या दोघांसाठी विचार करत असताना याचा रेफरन्स आपण घेतला एक्सचा. तर ऑन टू इंटू डिपेंड असतं याच्यावरती, बरोबर आहे. ऑन टू कुणाला म्हणायचं? जर इकडे एखादा नंबर जरी असा असेल की ज्याला इकडं प्री इमेज नाही, इकडं एक जरी नंबर असा असला की ज्याला इकडं प्री इमेज नाही, ते फंक्शन असतं इनटू, बरोबर. पण जर हो. यातल्या प्रत्येकाला इकडे प्री इमेज असली तर ते असतं ऑन टू. ओके. आता मी तुम्हाला परत 2 वाक्य सांगतो की हे फंक्शन ऑन टू कधी होईल आणि इनटू कधी होईल. जर यातला प्रत्येक जण हा परफेक्ट स्क्वेअर असला तर ते ऑन टू होईल, आणि नसला तर इनटू होईल, बरोबर आहे. मग हे सगळे जण परफेक्ट स्क्वेअर आहेत का? नाही. नाही. म्हणजे समजा आपण म्हटलं 5 कुणाचा स्क्वेअर बरं या सगळ्यापैकी? नाही. आहे का कुणाचा स्क्वेअर? नाही. मग 5 ला प्री इमेज आहे का? नाही. बरं 2 ला प्री इमेज आहे का? आहे. नाही. 2 ला कुठं प्री इमेज आहे? नाही. 2 कुणाचा स्क्वेअर आहे? जसा आपण 1 ला 1 जोडला, 4 ला इथे 2 जोडला, 9 ला 3 जोडला, तसं सांगा 2 ला इकडं कशाला जोडायचं? नाही. तो कुठल्याही नॅचरल नंबरचा स्क्वेअर आहे का? नाही. नाही. 3 कुठल्या नॅचरल नंबरचा स्क्वेअर आहे का? नाही. 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 मग हे फंक्शन ऑन टू होईल का इनटू होईल? इनटू. इंटू. इनटू फंक्शन. म्हणजे एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर हे फंक्शन काय झालं? 1 1 आहे आणि इनटू पण आहे. आता ऑप्शन काय दिलेले आहेत? फर्स्ट ऑप्शन आहे सर्जेक्टिव्ह. आहे का हे सर्जेक्टिव्ह? नाही. 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 सेकंड ऑप्शन आहे ऑड फंक्शन. तर इवन फंक्शन म्हणजे काय, ऑड फंक्शन म्हणजे काय आपण पाहणार आहेत. हे ऑड फंक्शन तर नाहीच आहे, ते पाहिल्यानंतर त्याचा टाईप लक्षात येईल. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे इंजेक्टिव्ह, आणि चौथं ऑप्शन आहे नायदर इंजेक्टिव्ह नॉर सर्जेक्टिव्ह. काय आन्सर होईल मग त्याचं? इंजेक्टिव्ह. सी. सी. हे इंजेक्टिव्ह आहे पण सर्जेक्टिव्ह नाही, कारण ते इनटू फंक्शन आहे. गॉट दिस? येस. आता बघा हे 1 1 आहे. बरं, याच्यासाठी काय कॅल्क्युलेशन करावं लागलं का? काही नाही. काहीच नाही, फक्त थिंकिंग आहे. म्हणजे आता बघा, मी डायग्रामकडं न पाहता फक्त याच्यावरती फोकस करा, आणि याच्यावरून मी 2 वाक्य सांगतो.
त्या 2 वाक्यावरून टाईप तुम्हाला सांगायचा आहे. बरोबर. हो. हे फंक्शन डिफाईन केलंय एन टू एन, म्हणजे नॅचरल नंबर टू नॅचरल नंबर. एक्स म्हणजे नॅचरल नंबर आहे साधा. आणि त्याचा स्क्वेअर पण नॅचरल नंबर आहे. बरोबर. एक्स पण नॅचरल, त्याचा स्क्वेअर पण नॅचरल. आता सिच्युएशन काय, ते 1 1 कधी होणार? प्रत्येक नॅचरल नंबरचा स्क्वेअर जर वेगळा असला तर 1 1 होणार, आणि कोणत्याही 2 नॅचरल नंबरचा स्क्वेअर जर सारखा झाला तर ते मेनी 1 होणार. एवढ्यावरूनच प्रत्येक नॅचरल नंबरचा स्क्वेअर जर नॅचरल नंबर असला आणि तो वेगळा असला, वेगळा पाहिजे, प्रत्येक नॅचरल नंबरचा स्क्वेअर वेगळा पाहिजे, ते 1 1 होणार. पण जर असे 2 नॅचरल नंबर असतील की त्यांचा स्क्वेअर सारखा येतोय तर ते मेनी 1 होणार. मग मला सांगा हे फंक्शन कसं आहे? 1 to 1. 1 to 1 आहे. टाईप तर आपला कळलेला आहे आता. आणि ऑन टू इंटू साठी कसा विचार करायचा? याच्या अपोजिटचा विचार करू शकतो आपण. एकतर रिव्हर्स डायरेक्शन मध्ये. रिव्हर्स डायरेक्शन मध्ये कसा की हे फंक्शन स्क्वेअरचं आहे, त्याच्या अपोजिट फंक्शन येतं स्क्वेअर रूटचं. स्क्वेअर रूटचं. मग जर याचा स्क्वेअर हा आहे तर याचा स्क्वेअर रूट हे यायला पाहिजे. बरोबर आहे ना. 2चा स्क्वेअर जर 4 आहे तर 4चा स्क्वेअर रूट 2 व्हायला पाहिजे ना. हो. मग आपल्याला ऑन टू इंटू साठी काय विचार करायचा इथं? डायरेक्ट प्रत्येक नॅचरल नंबरचं स्क्वेअर रूट हे नॅचरलच असतं का? स्क्वेअर रूट म्हणजे 2चं स्क्वेअर रूट घेतलं ते नॅचरल नंबर येईल. हो. येतं स्क्वेअर रूट. नाही. 2चं स्क्वेअर रूट किती? रिअल नंबर आहे. रूट 2 2. नॅचरल नंबर आहे का? 2चं स्क्वेअर रूट 2च. टूचं स्क्वेअर रूट काय नॅचरल नंबर येतं का? नाही. नाही. 3चं स्क्वेअर रूट नाही. नॅचरल नंबर येतो का? नाही. 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 आता 2 नॅचरल आहे पण त्याचं स्क्वेअर रूट नॅचरल आहे का? नाही. नाही. म्हणजे ह्या 2ला इकडं जोडीदार नाहीच आहे. याचा अर्थ ते फंक्शन इन2 आहे. म्हणजे याच्यावरून जर विचार करायचा म्हटलं तर काय विचार करावा लागेल? प्रत्येक नॅचरल नंबरचं स्क्वेअर रूट अपोजिट फंक्शन विचारात घ्यावं लागेल. 1 1 मेनी 1 साठी असं जायचं, ऑन टू इंटू साठी असं जायचं. लक्षात ठेवा फक्त. ओके. प्रत्येक नॅचरल नंबरचं स्क्वेअर रूट हे नॅचरलच असतं का? नाही. नाही. आणि त्यामुळं हे फंक्शन इंटू फंक्शन आहे. ओके. लक्षात आलं? हो. आता मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल विचारतो, तुम्ही त्याचा आन्सर सांगायचं आहे. F is defined from
z to z f of x equal to x square, where z is set of integers. z म्हणजे इंटीजर नंबरचा सेट आहे. फंक्शन तर तेच ठेवलंय मी. आता या फंक्शनचा टाईप कोणकोणता आहे ते मला सांगायचं. many to one and subjection. z to z many to one. मेनी टू वन. काय कारण? कारण -2चा आणि +2चा स्क्वेअर 4च येतो. येस. इंटीजर म्हणजे आता याच्यामध्ये कोणत्या संख्या येणार ते महत्वाचं आहे. इंटीजरमध्ये -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5 असे लोक येणार. बरोबर आहे. हो. आणि इकडे पण इंटीजरच म्हणजे -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5, 6 असे. आता इथे -1चा स्क्वेअर किती? 1. 1. आणि 1चा स्क्वेअर पण 1 आहे का? हे 1 to 1 नाही. हो 1 to 1 आहे? आहे. आहे नाही. नाही. इट इज मेनी टू 1. कारण 2चा स्क्वेअर पण 4, -2चा स्क्वेअर पण 4च. 3चा स्क्वेअर 9, -3चा पण स्क्वेअर 9च. बरोबर. हो. मग हे 1 to 1 आहे का? मग नाही. 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 हे मेनी टू 1 आहे. ओके. यस. आता सांगा हे ऑन टू आहे का इंटू आहे? इंटू. इंटू. कारण 3चं स्क्वेअर रूट मगाचाच 3चं स्क्वेअर रूट घेतला तर इंटीजर येतंय का? नाही. 5चं स्क्वेअर रूट घेतला इंटीजर येईल का? नाही. नाही. आणि ह्या मायनस वाल्यांचे तर स्क्वेअर रूट रिअलच येत नाहीत. बरोबर. निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट घेता येतं का? नाही. नाही. म्हणजे हे फंक्शन कसं असेल? मेनी 1 अँड इंटू. 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 ओके. यस. फरक काय पडला? 1 1 होतं मगाशी. तेच फंक्शन f of x इक्वल टू एक्स स्क्वेअर ते डिफाईन कशावर झालं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. डोमेन को डोमेन कोण आहेत त्याच्यावर डिपेंड आहे. ओके. यस. यस. आणखी एक क्वेश्चन विचारतो त्याचा आन्सर सांगा आता. फंक्शन f इज डिफाइन्ड फ्रॉम r to r and f of x equal to x square, where r is set of real numbers. r म्हणजे रियल नंबरचा सेट. सांगा. मेनी टू 1. आधी 1 1 मेनी 1 दोन्ही पैकी सांगा काय आहे ते. मेनी टू 1. कुठलं आहे? मेनी टू 1. कारण रियल नंबर म्हणजे आता त्यात सगळेच आले. पॉझिटिव्ह आले, निगेटिव्ह आले, फ्रॅक्शन आले, डेसिमल आले, सगळे आले. आता इंटीजरमध्येच आपण पाहिलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघांचा स्क्वेअर सारखा येतो ना. बरोबर आहे. हो. हो. म्हणजे हे
1 to 1 आहे का? नाही. इट इज मेनी टू 1. बरं, आता ऑन टू आहे का इन टू आहे? into, Into. का? समजा 5 आहे, 5चं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर ते रिअल नंबर असतं ना. इरॅशनल नंबर हे रिअल नंबर आहेत. -5, -5 निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट येतं का? नाही. नाही येत. आणि त्यामुळं हे इंटू फंक्शन होणार. याच्यात पॉझिटिव्हचा काही प्रॉब्लेम नाही, या सगळ्यांचं स्क्वेअर रूट येईल इकडे, कारण हे रिअल असतं. पण रूटमध्ये जर -3 घेतला त्याचं स्क्वेअर रूट नाही येणार. म्हणजे हे फंक्शन पण मेनी 1 आहे आणि Into. इंटू आहे. ओके, Yes. गॉट दिस? Yes. त्यानंतर आता आणखी एक एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, त्याचा आन्सर द्या. f of x, function f is defined from n to n. f of x equal to x cube. 1 to 1, कसं आहे? 1 to 1, 1 to 1 आहे. आणि ऑन टू का इंटू? into, इंटू. 1 to 1 का आहे? प्रत्येक नॅचरल नंबरचा क्यूब घेतला तर तो वेगळा येणार आहे. 5चा क्यूब वेगळा, 6चा क्यूब वेगळा, 7चा क्यूब वेगळा, प्रत्येकाचा क्यूब वेगळा येणार आहे. म्हणून 1 1. कुठल्याच दोन संख्यांचा क्यूब सारखा येणार नाहीये, बरोबर? yes, कुठल्याही दोन संख्यांचा क्यूब सारखा येणार नाहीये, प्रत्येकाचा क्यूब वेगळा येणार आहे. म्हणजे ते 1 1 झालं. आता ऑन टू इंटू साठी काय? सगळ्याच नॅचरल नंबरचे क्यूब रूट जर घेतले तर ते नॅचरल येईल का? नाही. 5चं जर क्यूब रूट घेतलं तर ते नॅचरल नंबर येणार नाही. 8चं क्यूब रूट 2 येईल, पण 5चं क्यूब रूट नॅचरल येईल का? नाही. नाही. म्हणजेच हे फंक्शन पण 1 1 आहे आणि इंटू आहे. ओके, फक्त थिंकिंग वरती आहे, कॅल्क्युलेशन वर काहीच नाही आहे. याला कन्सेप्ट फक्त. त्यानंतर समजा आता f is defined from z to z आणि फंक्शन दिलंय f of x equal to x cube. आता सांगा टाइप्स, 1 1 का मेनी 1? many 1, 1 1 का मेनी 1? हाँ? Anyone. मेनी 1.
वन वन कधी होईल आणि मेनी वन कधी होईल. अशा कुठल्या दोन संख्या आहेत ज्यांचा क्यूब सारखा आहे. जसं आपण म्हटलं -2चा स्क्वेअर 4 येतो आणि 2चा पण स्क्वेअर 4 येतो मागच्या एक्झाम्पलमध्ये. तसं मला सांगा अशा कुठल्या दोन संख्या आहेत की ज्यांचा क्यूब सारखा आहे. येस, एक पण नाही. क्यूब सारखा असणारे आहेत का? -2चा जर क्यूब केला तर तो -8 येतो आणि +2चा जर क्यूब केला तो +8 येतो. वेगवेगळे येतात हे स्क्वेअर नाही आहे, हे क्यूब आहेत. बरोबर? Yes. हो. आणि क्यूब डिफरंट येतात. क्यूब डिफरंट येतात. मग हे फंक्शन कोणत्या टाईपचं झालं? प्रत्येक नंबरचा क्यूब वेगळा येतो आणि तो इंटीजरचा क्यूब केला तर इंटीजरच येणार. प्रत्येक नंबरचा क्यूब हा वेगळा येतो. प्रत्येक नंबरचा क्यूब वेगळा येतो आणि तो इंटीजरचा क्यूब इंटीजरच असतो. आणि त्यामुळं कुठल्या टाईपचं हे? 1 1. यस, 1 to 1. 1 to 1. आणि इंटू आहे का ऑन टू सांगा बरं? Into. इंटू. कारण जरी इंटीजरचा क्यूब इंटीजर असला तरी इंटीजरचं क्यूब रूट इंटीजर येईलच असं नाही. इंटीजरचं क्यूब रूट इंटीजर येईलच असं नाही. आणि त्यामुळं हे 1 1 तर आहे पण इंटू आहे. जसं 2चं क्यूब रूट घेतलं तर ते इंटीजर येणार नाही. रियल नंबर येईल ते, पण इंटीजर येणार नाही. ओके, म्हणजे Yes. हे फंक्शन कुठल्या टाईपचं आहे? 1 1 आहे ॲज वेल ॲज Into. 1 1 आहे ॲज वेल ॲज Into. इंटू. 1 1 अँड इंटू. ओके, आता सांगा हे फंक्शन f फ्रॉम r टू r हे कोणत्या टाईपचं होईल? येस, 1 to 1. 1 to 1. आणि ऑन टू का इंटू? Into. On to.
का इंटू? ऑन टू. ऑन टू पहा, प्रत्येक रियल नंबरचा क्यूब रियल नंबर असतो आणि तो वेगळा असतो. प्रत्येक रियल नंबरचा क्यूब रियल नंबर असतो आणि तो डिस्टिंक्ट असतो, डिफरंट असतो. आणि प्रत्येक रियल नंबरचं क्यूब रूट सुद्धा रियल असतं. निगेटिव्ह नंबरचं सुद्धा क्यूब रूट येतं, स्क्वेअर रूट येत नाही. समजा -3 आहे, त्याचं स्क्वेअर रूट नाही येणार रियल, पण क्यूब रूट जर घेतलं तर ते रियल येतं. स्क्वेअर रूट क्यूब रूट मध्ये फरक आहे. जरी चिन्ह असं रूटचं असलं तरी हे स्क्वेअर रूट झाला. निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट -8चं क्यूब रूट -2 येतं. -27चं क्यूब रूट -3 येतं. याचं पण क्यूब रूट रियल नंबर येतं, इंटिजर येत नाही पण रियल येतं. प्रत्येक रियल नंबरला एक रियल क्यूब रूट असतंच. प्रत्येक रियल नंबरला एक रियल क्यूब रूट असतंच. आणि त्यामुळं हे फंक्शन ऑन टू आहे. हे फंक्शन ऑन टू आहे. ओके, दिस फंक्शन इज 1 1 ॲज वेल ॲज ऑन टू. ते 1 1 पण आहे आणि ऑन टू पण आहे. इट इज इंजेक्टिव्ह ॲज वेल ॲज सर्जेक्टिव्ह, म्हणजे हे फंक्शन बायजेक्टिव्ह फंक्शन आहे. दिस फंक्शन इज 1 1 ॲज वेल ॲज ऑन टू. त्याच्यातले 600 रुपये खर्च केले. हॉल साफ करून घेतला आणि कॅम्प्युटरला आपण ते सगळं झाडून पुसून घेतलं. लक्षात आला? टाईप हो. याच्याशी रिलेटेड काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ते पॉईंट्स लिहून घ्या. फक्त स्क्वेअर स्क्वेअर रूट, क्यूब क्यूब रूट याच्यावरती डिपेंड. राईट डाऊन. हे तुमच्या जनरल इन्फॉर्मेशनसाठी खूप युजफुल आहेत आणि फंक्शनचे टाईप डिसाईड करायला खूप युजफुल आहेत. नंबर 1 म्हणजे आता हे सगळे 5-6 एक्झाम्पल जे आहेत ना, त्या एक्झाम्पलला आपण काय रिझनिंग देणार, तर हे रिझनिंग. राईट डाऊन. द स्क्वेअर ऑफ every natural number is natural number and distinct
अँड डिस्टिंक्ट. आता डिस्टिंक्टचा अर्थ काय? वेगळा, स्वतंत्र. प्रत्येक नॅचरल नंबरचा स्क्वेअर हा नॅचरल नंबरच असतो आणि तो वेगळा असतो, म्हणून ते 1 1 आलं. द स्क्वेअर ऑफ एव्हरी नॅचरल नंबर म्हटलंय इज नॅचरल अँड डिस्टिंक्ट. नंबर 2, the square of every integer, the square of every integer is integer. The square of every integer is integer. फुल स्टॉप. याला डिस्टिंक्ट नाही म्हटलं आपण. प्रत्येकाचा स्क्वेअर वेगळा असतो असं नाही म्हटलं. का? दोघांचा स्क्वेअर सारखा असतो. बरोबर? हो. वाटल्यास पहिलं जे वाक्य लिहिलं आहे अँड डिस्टिंक्ट, त्याच्यापुढं असा ॲरो मारून लिहा 1 1 फंक्शनसाठी. आणि दुसरं वाक्य संपलं की त्याच्या पुढं ॲरो लिहून घ्या मेनी 1. ओके. Yes. नंबर 3, the square of every the square of every real number is real. The square of every real number is real. फुल स्टॉप. याला पण डिस्टिंक्ट लिहिलेलं नाही आहे आपण. म्हणजे हे पण कसं झालं? Many 1. मेनी 1. Full stop. Next, the cube of every natural number is natural, comma, integer number
इज इंटीजर, हे तिन्ही एकातच लिहितो आपण क्यूबचे. इंटीजर नंबर इज इंटीजर and real number is real. रिअलचा क्यूब रिअल, इंटीजरचा क्यूब इंटीजर, नॅचरलचा क्यूब नॅचरल. अँड डिस्टिंक्ट म्हणजे प्रत्येकाचा क्यूब हा डिस्टिंक्ट असतो, डिफरंट असतो. आणि त्यामुळं जर एक्स क्यूब असेल तर आर टू आर असू देत, की झेड टू झेड असू देत, की एन टू एन असू देत, इट इज 1 फंक्शन. एकाच वाक्यात किती पॉईंट्स कव्हर होत आहेत बघा. ओके, शेवटी लिहिलं अँड डिस्टिंक्ट. हो. आणि लास्ट द क्यूब रूट ऑफ every real number is real and distinct. Real and distinct. Real and distinct. Real and distinct. Okay. Yes. नेक्स्ट, आता स्क्वेअर रूट लिहायची गरज नाही आहे. निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट एक्झिस्ट होत नाही. हे आता क्यूबचं सुद्धा आपण क्यूब रूटचं लिहिलं आहे. ॲक्च्युली प्रत्येक रिअल नंबरला 3 क्यूब रूट असतात. त्यातलं एकच रिअल असतं आणि बाकीचे 2 इमॅजिनरी असतात. प्रत्येक रिअल नंबरला 3 क्यूब रूट असतात ॲक्च्युली, पण एक रिअल असतं. त्यामुळे एक सापडतं, आपल्याला एकच पाहिजे असतं. 2 इमॅजिनरी असतात, 2 कॉम्प्लेक्स असतात. पण त्याचा सध्या आपल्याला गरज नाही आहे. आपल्याला सध्या एवढा पॉईंट महत्त्वाचा आहे, एक रिअल सापडतंय. म्हणून हे ऑन टू असं ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा शेवटच्या वाक्याच्या पुढं, ऑन टू फंक्शन. ओके. आणि वाटल्यास एक वाक्य Yes. राहू द्या, माहिती आहे सगळ्यांना, पण लिहिलेलं असू द्या. स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर, इज नॉट रियल. आणि त्यामुळे ब्रॅकेटमध्ये इंटू.
square root of negative number is not real. Full stop.